रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 246 ते 251. तेथ सारा सार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी राहाटीजे, तरी उजूची का अडखळीजे जयापरी. तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्म जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी, जय यम नियम ठाकती. तेथ इंद्रिये सैरा विचरती, म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती. तेथ समूळ उपडती जाती धर्म, जैसे चोह टाचिये बळी, पाविजे सैरा कावळी. तैसी महापापे कुळी संचरती. अर्थ, तेथे सारासार विचार नाहीसा होतो. कोणी कोणते आचरण करावे आणि कर्तव्य व अकर्तव्य काय या सर्व गोष्टी लोप पावतात. आपल्या जवळ असलेला दिवा विझवून अंधारात चालू लागलो तर चांगल्या जागीही माणूस अडखळतो. कुलक्षय झाला की कुळातील परंपरागत चालत असलेला धर्म नष्ट होतो. मग त्या ठिकाणी पापाशिवाय दुसरे काय असणार. ज्यावेळी यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या क्रिया बंद पडतात, त्यावेळी इंद्रिये स्वैर व्यवहार करतात. म्हणून कुळस्त्रियांकडून व्यभिचार घडतो. उत्तम आणि अधम यांचा समागम होतो, त्यावेळी वर्णसंकर निर्माण होतो. तसेच जातीधर्म मुळातून उखडले जातात. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळे हे चोहोकडून झडप घालतात, त्याप्रमाणे अशा कुळात सर्व बाजूंनी महापातके प्रवेश करतात. रामकृष्ण हरी.